नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्यशोक 40% व 50% तांत्रिक प्रश्न भाग 5वा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया आपण या ठिकाणी पाहणार आहोत। महत्त्वाचे प्रश्न आहेत। सर्व प्रश्न परीक्षाभिमुख असणार आहे का न्यू सिलेबसवर आधारित प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। जर मित्रांनो तुम्ही आरोग्यशोक 40% व 50% या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेली आहे। या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता। 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। जर तुम्ही आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्यसेवक भरती 2021 म्हणून प्लेलिस्ट आहे। यामध्ये जवळपास 100 व्हिडिओ जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत। ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुवंशिकता उत्क्रांती यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहिले होते। या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की मित्रांनो परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही न्यू सिलेबसनुसार अभ्यास करू शकता। तर पहा, पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला आहे। 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जाईल, तर तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। पहा, काय पेशी आणि मूलपेशी खालीलपैकी कोणत्या विभाजनाने तयार होतात अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। 4 ऑप्शन आहेत तुमच्यासमोर। पहा, पहिलं ऑप्शन दिलं आहे अर्धसूत्री विभाजन, 2 नंबर आहे सूत्री विभाजन, 3 नंबरचं आहे मुकुलायन, 4 नंबरचं आहे मित्रांनो कोलिंग। तर काय पेशी आणि मूलपेशी खालीलपैकी कोणत्या विभाजनाने तयार होतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे। तर चला, वेळ या ठिकाणी संपलेला आहे। तर काय पेशी आणि मूलपेशी ह्या सूत्री विभाजनाने तयार होतात। ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर, सूत्री विभाजनाने तयार होतात। पुढचा प्रश्न पहा, प्रकल विभाजनात तर्कतंतू रिकाम जागा या अवस्थेपासून दिसू लागतात। पहा, प्रकल विभाजनात तर्कतंतू रिकाम जागा या अवस्थेपासून दिसू लागतात। कोणत्या त्या अवस्था आहेत की ज्यामध्ये प्रकल विभाजनाचे तंतू तुम्हाला दिसू लागतात? पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो पूर्व अवस्थेमध्ये, 2 नंबरचं ऑप्शन आहे मध्य अवस्थेमध्ये, 3 नंबरचं ऑप्शन आहे पश्च अवस्थेमध्ये आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो अंत्य अवस्थेमध्ये। 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलेले तर हे योग्य आन्सर असणार आहे। प्रकल विभाजनामध्ये तर्कतंतू मध्य अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसू लागतात, मध्य अवस्थेमध्ये दिसू लागतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं तर त्या विद्यार्थ्यांचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न पहा, सूत्रपेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते? पहा, सूत्रपेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते? महत्त्वाचा प्रश्न आहे। योग्य आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। पहिलं ऑप्शन पहा अंत्य अवस्था, 2 नंबर आहे पूर्व अवस्था, 3 नंबर मध्य अवस्था, 4 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी नाही। तर सूत्रपेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते? तर ते आहे मित्रांनो मध्य अवस्थेमध्ये। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 3। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलेले आहे ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। म्हणजे मध्य अवस्थेमध्ये या ठिकाणी पूर्णपणेचे केंद्रकावरण नाहीसे होत असते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पहा, सूत्र विभाजनाच्या या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत पूर्व अवस्था, मध्य अवस्था, अंत्य अवस्था, वरीलपैकी सर्व। चला, योग्य आन्सर तुम्हाला द्यायचे आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी। तर याचं सुद्धा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे मित्रांनो, सूत्र विभाजनाच्या या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। तर मध्य अवस्थेमध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं सुद्धा मित्रांनो असणार आहे 2। ऑप्शन क्रमांक 2 ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 मध्य अवस्थेमध्ये या ठिकाणी ही अवस्था असते। त्याच्यानंतर पहा, 5 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, चॅनलची प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट या ठिकाणी पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। हाडामध्ये रिकाम जागा हे अॅमिनो आम्ल असते। हाडामध्ये कोणते अॅमिनो आम्ल असते? पहिले पहा मेलानिन, 2 नंबर आहे हिमोग्लोबिन, 3 नंबर आहे ऑक्सिसिन, 4 नंबरचं इन्सुलिन। तर हाडामध्ये कोणते आम्ल असते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा देत आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ऑसिन हे हाडामध्ये असलेलं आम्ल असते, ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात। तत्पूर्वी मित्रांनो हे जे काही ऑप्शन तुम्हाला दिले या ऑप्शनविषयी थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करूयात।
तर पहा मेलॅनिन काय असतं, तर मेलॅनिन मित्रांनो हे महत्त्वाचा घटक असतं. आपल्या शरीराला काळा रंग आणि आपल्या केसाला काळा रंग येण्यासाठी मेलॅनिन हे महत्त्वाचं घटक असतं, हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीच्या स्किन काळी असते त्यांच्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचा घटक जास्त प्रमाणामध्ये असतो. आता हिमोग्लोबिन कशामध्ये असतं, तर हिमोग्लोबिन म्हणजे रक्तामध्ये असतं. हिमोग्लोबिन काय करतं, तर आपल्या रक्तामध्ये जो की ऑक्सिजन मिसळतो, तर हा ऑक्सिजन वेगवेगळ्या पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य हिमोग्लोबिन करत असतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिन म्हणजे लोहामुळे येत असतो. म्हणजे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशीला ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य रक्तामधील हिमोग्लोबिन हा महत्त्वाचा घटक असतो आणि हा पुरवत असतो, हे लक्षात ठेवायचे. आता इन्सुलिन काय, तर इन्सुलिन मित्रांनो आपल्या स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावणारं एक संप्रेरक आहे. या संप्रेरकाचं महत्त्वाचं कार्य काय, तर आपल्या शरीरामध्ये जे की आपण दररोजचं जे काही जेवण करतो यामध्ये जी काही शुगर असते, तर या शुगरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य इन्सुलिन करत असतं. ज्यावेळेस आपल्या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावणे कमी होते त्यावेळेस मित्रांनो आपल्याला डायबिटीज म्हणजे शुगर नावाची बिमारी होत असते. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. सर्व ऑप्शनचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न लगेच या ठिकाणी आपण पाहूयात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विनाक्षी श्वासनाचे ग्लुकोज विघटन आणि रिकाम जागा हे दोन या ठिकाणी पहा टप्पे आहेत. पहा विनाक्षी श्वासनाचे ग्लुकोज विघटन आणि रिकाम जागा हे दोन टप्पे आहेत. तर पहा क्रेब चक्र, इलेक्ट्रॉन वहन साखळी, अभिक्रिया चक्र, त्याच्यानंतर किण्वन आणि क्षपन. तर विनाक्षी श्वासनाचे ग्लुकोज विघटन आणि किण्वन ऑप्शन क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ती योग्य आन्सर असणार आहे. पहा विनाक्षी श्वासनाचे दोन प्रकार पडतात, विनाक्षी श्वासन आणि ऑक्सी श्वासन असे दोन प्रकार पडतात. विनाक्षी श्वासन म्हणजे काय मित्रांनो, विनाक्षी श्वासन याचा अर्थ असा की ऑक्सिजन शिवाय श्वासन करणं त्याला विनाक्षी श्वासन असे म्हटलं जातं. आणि ऑक्सिश्वासन म्हणजे ऑक्सिजन सोबत श्वासन करणं त्याला ऑक्सिश्वासन असं म्हटलं जातं. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा विनाक्षी श्वासनाचे ग्लुकोज विघटन आणि रिकाम जागा हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. तर 5 सेकंदाचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी किण्वन हे उत्तर लिहिलं तरी योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. 10वीच्या स्टेट बोर्डमधून घेतलेले हे प्रश्न आहेत आणि 10वीच्या अभ्यासक्रमावर आपल्याला आरोग्यसेवक या पदावर मित्रांनो प्रश्न विचारले जाणार आहेत. 7 नंबरचा प्रश्न पहा, जीवनसत्व B2 हे रासायनिकदृष्ट्या रिकाम जागा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे जीवनसत्व B2. आता जीवनसत्व B2 मध्ये एकूण आता जीवनसत्व जे काही बी आहे आपल्याला हे पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व हे लक्षात ठेवा. आणि या जीवनसत्वामध्ये एकूण 8 प्रकार पडले जातात. याला बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. तर B2 याचं रासायनिकदृष्ट्या नाव आपल्याला विचारलेलं आहे. पहा रायबोफ्लोविन, 2 नंबर निकोटिनामाइड, 3 नंबर आहे सायनोकोबालामिन आणि 4 नंबर पेंटेथेनिक आम्ल. तर यापैकी योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रायबोफ्लोविन निवडलं तर हे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आता हिवाळ्यामध्ये जे काही मित्रांनो आपले होठ चिरतात तर त्याचं कारण मित्रांनो आपल्या होठामध्ये B2 हे जीवनसत्व कमी होत असतं. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, ऑक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे रिकाम जागा रेणू तर विनॉक्सी पहा मी तुम्हाला वरतीच काय सांगितलं होतं, ऑक्सी श्वासनाचे आपल्याला किती प्रकार पडतात, श्वासनाचे ऑक्सी श्वासन आणि विनॉक्सी श्वासन असे 2 प्रकार पडतात. महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा. पहा ऑक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे रिकाम जागा रेणू तर विनॉक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे रिकाम जागा रेणू तयार होतात. आता ATP काय तर मित्रांनो आपण ज्यावेळेस उपवास करतो किंवा आपलं पोट या ठिकाणी उपाशी असतं त्यावेळेस आपल्याला ऊर्जा पुरवण्याचं कार्य ATP मार्फत केलं जातं. तर विनॉक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे रिकाम जागा रेणू तर ऑक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे रिकाम जागा रेणू तर विनॉक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे रिकाम जागा रेणू तयार होतात. पहिलं ऑप्शन आहे 30-15, 2 नंबर आहे 2-38, 3 नंबरचा ऑप्शन आहे 36-4 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 38-2. तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला योग्य आन्सर द्यायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 38 आणि 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 निवडलं तरी योग्य आन्सर असणार आहे. म्हणजेच मित्रांनो ऑक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे 38 रेणू तर विनॉक्सी श्वासनाच्या वेळी ATPचे 2 रेणू तयार होत असतात. अतिशय IMP असलेला प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो स्टेट बोर्डमध्ये 1 वर्ड यामध्ये जे की 1 लाइनर क्वेश्चनमध्ये खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे आरोग्यसेवक या भरतीला हा प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन हा सुद्धा या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवायचे. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे मित्रांनो. TCS आणि IBPS आता आरोग्यसेवक ही पदाची परीक्षा ही IBPS कंपनी घेणार आहे. त्यामुळे मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होणार. त्यामुळे आपल्या शिफ्टला कोणता क्वेश्चन येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे सर्व क्वेश्चनचा आपण अभ्यास करून जाणं हे गरजेचं असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया रिकाम जागा घडते. पेशीद्रव्यामध्ये घडते, तंतुकणिकामध्ये घडते, केंद्रकात घडते की पेशी पटलामध्ये घडते. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. 5 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा देत आहेत.
ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया रिकाम जागामध्ये घडते, तर ग्लुकोज विघटन आणि ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये घडते. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये घडत असते. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं तर या विद्यार्थ्यांचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ग्लुकोज विघटन ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये घडत असते. त्याच्यानंतर पहा, एटीपीला रिकाम जागा असे म्हटले जाते. आता एटीपीला काय म्हटलं जाते हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. एटीपीला काय म्हटलं जाते? ऊर्जेचे चलन म्हटलं जातं, पेशीची ज्वलन असं म्हटलं जातं का, ग्लुकोजचा साठा असं म्हटलं जातं का, प्रथिनाचे चलन असं म्हटलं जातं. तर एटीपीला काय म्हटलं जातं? 5 सेकंदाचा वेळ तुमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर एटीपीला ऊर्जेचे चलन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे एटीपीला ऊर्जेचे चलन असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा दिलेले आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी चुकलेले सुद्धा आहेत. तर चला मित्रांनो, या ठिकाणी चुकलं तरी चालेल, परंतु परीक्षेमध्ये आपलं चुकलं नाही पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे. मित्रांनो, अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. 11 नंबरचा प्रश्न पहा. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी रिकाम जागा प्रकारचे श्वसन करत असतात. पहा, आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या मांसपेशी कोणत्या प्रकारचे श्वसन करत असतात? मी तुम्हाला सांगितलं होतं श्वासनाचे 2 प्रकार पडतात, एक ऑक्सिश्वसन आणि विनऑक्सिश्वसन असे 2 प्रकार पडत असतात. तर आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी रिकाम जागा प्रकारचे श्वसन करतात. ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिश्वसन, 2 नंबरचं आहे विनऑक्सिश्वसन, 3 नंबरचं आहे पेशी श्वसन आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे या कोणत्याही प्रकारचे श्वसन करत नाहीत. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे तुमचं. या ठिकाणी 5 सेकंदाचा वेळ संपलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर दिले तर पहा, विनऑक्सिश्वसन ऑप्शन क्रमांक 2. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी निवडले तर या विद्यार्थ्यांचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे विनऑक्सिश्वसन म्हणजे आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या मांसपेशी विनऑक्सिश्वसन नावाचं या ठिकाणी श्वासनाद्वारे श्वसन करत असतात. हे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो, सजीवाची जीवन प्रक्रिया यावर आधारित भाग 1 आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आपल्या व्हिडिओचा भाग क्रमांक 5 आहे. आपली प्लेलिस्टसुद्धा या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व भाग पाहू शकता. मित्रांनो, आजपासून आपण दररोज या ठिकाणी व्हिडिओ घेणार आहोत आणि याचा फायदा तुम्हाला निश्चितच आरोग्यशोक या पदासाठी होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. सर्वांना गुड नाईट. मित्रांनो, आजपासून दररोज आपण रात्री 9 वाजता या ठिकाणी आरोग्यशोक या पदाचे महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत. आणि हॉल तिकीट पडल्याच्या नंतर मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे, जो व्हिडिओ तुम्हाला 1000 क्वेश्चनचा असणार आहे, जो की मित्रांनो तुम्हाला 1.5 ते 2 तासाचा हा व्हिडिओ असणार आहे. हा कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये येऊन जाईल, तसा मी स्वरूपाचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.